आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा कशी आहे हे विक्रांतला विचारायला आलो होतो, पण बिचारा आज खचलाय. आई, आई, निघतोय मी. निघाला? बायकडे जाणार आहे तू? बायसाठी डबा घेऊन जाशील? तिला तिकडे बिन मिठाचं जेवण मिळणार नाही ना, उपाशी राहील बिचारी. खरं तर मला जायचं होतं, पण मला बायची अवस्था काय बघवणार नाही. प्राची, ग प्राची. हाय, गौरव आणि बायचा डबा दे. हो आई, आणि ताईंसाठी ना थर्मास मध्ये थोडी कॉफी पण देते. तिथे खायला प्यायला काय देत असतील देव जाणे. कशी असेल गो माझी बाय? आई तुम्ही नका काळजी करू, आपण ना ताईंसाठी रोज डबा देत जाऊ. स्वयंपाक झालाच आहे, मी भरते डबा. लवकर आणा. हो. गौरव, माझी बाई कधी घरी येईल? आजच नाही का सोडवता येणार तिला? आई, अगं आज रविवार आहे, आज कोर्ट बंद आहे. म्हणजे आज पण माझी बाई तिकडेच राहणार? आता दुसरा काहीच पर्याय नाही. उद्या जेव्हा कोर्ट सुरू होईल त्यानंतर बेलची प्रोसेस सुरू होणार. आणि कोर्टाने तिला नाही सोडलं तर? नाही, माझी बाई घरी यायलाच पाहिजे. आई 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 आई, हे बघ, काळजी करू नकोस. मला खात्री आहे उद्या ताईला नक्की बेल मिळेल. रवळला का? माझ्या बाईला लवकरात लवकर घरी आणते बा. भाऊ, यात तुमचा डबा आहे आणि हा ताईंचा डबा. यात कॉफी पण आहे आणि बिन मिठाचं जेवण पण आहे. घ्या. आई बघ, प्लीज जास्त विचार करू नकोस. सगळं ठीक आहे. हा वहिनी, येतो मी. कशी राहत असेल गो माझी बाय तिकडे एकटी?
आई नका एवढा विचार करू, होईल सगळं व्यवस्थित. विक्रांत चहा. नाही नको बाबा. असं करून कसं चालेल? तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. अरे मान्य आहे टेन्शन आहे, पण तू स्ट्रॉंग राहा. बाबा मी स्ट्रॉंगच आहे. मी अजूनही आशा सोडलेली नाही आणि माझा विश्वास आहे गिरीजा घरी येईल. गिरीजाला भेटायला जाणार आहेस ना? हो जाणार आहे. तिच्या समोर गेल्यावर जेवढं शांत आणि खंबीर राहता येईल ना तेवढं शांत आणि खंबीर राहा. विक्रांत, या परिस्थितीत तिच्यासाठी तूच खूप मोठा आधार आहेस. हो बाबा. बरं, काय लागलं तर मला फोन कर. हो बाबा. बरं मी आता आवरतो आणि निघतो. विक्रांत खूपच टेन्शन मध्ये दिसतोय. मीना गिरीच्या बद्दल जे काय बोलली हे जर विक्रांतला आता सांगितलं ना तर तो आणखीन टेन्शन घेईल. त्यापेक्षा गिरीजा घरी आली की मगच सांगतो. मीनाने पण ऐनवेळी दिलेला शब्द फिरवलाय आणि हे होणारच होतं. फक्त आता तिच्याकडे हे सगळं करण्याचं स्ट्रॉंग रिझन आहे. मला सगळं हँडल करावं लागेल. अरे ही बया येणार कधी कधी म्हणा. ही लोकांना काही वेळेवर जाणत नाही. माणसानं करायचं तरी काय सांगा बघा तुम्ही. अहो काय मॅडम किती वेळ वाट बघतोय. पाती चुकून साफ झालं शिरला का ना. अहो साहेब होते चौकीत, ते असताना कशी बाहेर पडणार मी. हा म्हणजे आपण खरंच आहे तुमचा. बोला काय काम होतं. तुमच्या पुतणीला आत टाकलंय आम्ही. अहो त्याच्यासाठीच बोलवलंय ना तुमका इकडे. इथेच यावं लागणार तुम्हाला, कारण त्यांना आज बेल मिळणार नाही. काय सांगतास काय. म्हणजे माझी पुतणी आज दिवसभर तुमच्या ताब्यात आहे ना. हो तुम्ही फक्त बोला. ती काय इतको त्रास द्या ना जगणं मुश्किल हो भया तिचा. शिरला का ना. मला सांगा तुम्ही नक्की तिचे काकाच आहात ना. म्हणजे काय हो सबको चुलतोय मी तिचं. मग असं का. नाही म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही म्हणाल की तिची गैरसोय होऊ देऊ नका.